उन्हात, त्याला सवयच असते उन्हात जायची. हे सगळे असंच आहे. त्यानंतर त्याला परत उचलून आणते, म्हणते बाळ्या तुला एकदा सांगितलं ना उन्हात जाऊ नको या ठिकाणी, तर सावलीला खेळ. थोडा आवाज वाढतो, थोडं कडक, थोडं तीक्ष्ण उत्तर. त्याच्याही पलीकड तो परत काय ऐकत नाही. त्याचं आहे ती ये रे माझ्या मागल्या तापकान्या चांगल्या, त्याचं ती या ठिकाणी चालूच असतं. ती काय आई सांगते हे त्याच्याकडे लक्षच नसतं. आमचे संत रूपे आई काय सांगतात आम्हाला याच्याकडे या ठिकाणी जीवाचं लक्ष नाही बरं का. तिसऱ्या वेळेस या ठिकाणी ती काय करते उन्हात गेल्यानंतर माहिती आहे, बाया उन्हात मरू नको या ठिकाणी सावलीला मार. तिला वाटतं का आईला आपलं बाळ मरावा वाटतं का? नाही वाटत. मग तिला राग आलाय बाळाबद्दल या ठिकाणी. उष्णा नाही का आणलेलं तिने, का तिला राग येतोय? उष्णा आणलेला आहे. उसनवार राग संत आमचे आणतात. एकनाथ महाराजांनी उसनवार राग आणला. तीक्ष्ण उत्तर यावं बोलतो. कशाशी वाढला सटविलेला कैसा नाही, काय माय गेली होतय भूतापाशी, काय माय गेली होती भूतापाशी, माय गेली होती भूतापाशी, माय गेली होती भूतापाशी. हरी राणी मुकाशी आरोडा, हरी राणी मुकाशी आरोडा, मुखे दाता हरपणे चिंता, मुखी दाता हरपणे चिंता. काय माय गेली भूतापाशी? अरे काय या ठिकाणी घाणेरडा शब्द आहे. परंतु आज आपण चाल लावून म्हणतोय सुंदर, चांगली चाल वाटते नाही का नाही? कशी किती भारी वाटतंय बरं ती शब्द. हा या ठिकाणी संतांचे या ठिकाणी शब्द, तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणूये ती वेद. या ठिकाणी ते त्यांची पिसाटचे शब्द या ठिकाणी तीक्ष्ण उत्तर येतं. परंतु ते कशासाठी वापरल्यात एकच या ठिकाणी हेतू आहे. हा जीव येन केन प्रकारे स्वस्वरूपावरती स्थिर व्हावा, त्याच्या मूळ स्वरूपामध्ये तो सतत राहावा. अर्थात नामाच्या चिंतनात राहावा, खाली नामाच्या चिंतनात राहावा. या ठिकाणी हाच हेतू आहे. आणि त्याच्यासाठी तिथं राहण्यासाठी किंवा त्या जीवाला त्या स्वरूपावर अनुसंधानावरती आणण्यासाठी संत येतात. विठाला तसं एकनाथ महाराजांकडे शांती विलक्षण आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. विलक्षण शांती त्याच्याकडे. येवना अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. आणि त्याच्यावर कृपा केली ज्ञानोबारायांनी. विसुब खेचरांसारखी ज्यांनी त्यांच्या झोळीमध्ये या ठिकाणी काय टाकले, माती टाकली, वाळू टाकली, त्यांच्यावरती कृपा केली. किती दयाळा येतं समज. पण एवढं की असं का, एवढं कठोर शब्द का वापरायचे? एकच कारण आहे. या ठिकाणी या जीव उडत हे ध्यान न देखवे डोळा येतो मनोनी
थोडे थोडे शब्द वापरावे लागतात. ते कशासाठी? कारण जर या ठिकाणी साहेब भीड जर आपण ठेवली ना तर या ठिकाणी मग व्यवस्थापन चांगलं होणार नाही. लक्षात घ्या, जिथं कडक बोललं जातं तिथं व्यवस्थापन चांगलं असतं. आनंद आश्रम मध्ये बघा आळंदीला, कारण मॉनिटर या ठिकाणी गुरुजी असे येतं या ठिकाणी जसं या ठिकाणी शिक्षात शाळेत जशी या ठिकाणी शिस्त असते ना तशीच आनंद आश्रम मध्ये शिस्त असते. आणि हे जर नसलं तर काय होईल बरं? जरा थोडासा विचार करा. 1 वर्ष या ठिकाणी ज्यांना तसं वाटतं ना त्यांनी गुरुजी या ठिकाणी त्यांच्याकडे देऊन टाका. काय 1 वर्षभर संयोजक या ठिकाणी त्यांना करा. जर एक दिवस केलं तरी लय झालं आहे का नाही? म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात आम्हाला भीड भाड नाही. नाही भीड भाड नाही भीड भाड नाही भीड भाड नाही भीड
शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कलाकार आले तर दाखवा या ठिकाणी, कारण कलाकाराशिवाय या ठिकाणी किंमत नाही बरं का. कलाकार हो झालंच पाहिजे, सगळ्यांनी टाळी वाजवा बरं. अरे आणि कुठल्याही प्रकारचे वैष्णव मेळ्यात मोबदला न देता ते येतात. अशी या ठिकाणी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला गाजलेले आपले हिरे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काय तुम्हाला पाकिट बिकिट एवढं पाकिट एवढं हे करायला किती पाकिट घेते, पण या ठिकाणी आपले खरोखर या ठिकाणी आपल्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. हे कलाकाराचं खरंच केलंच पाहिजे कौतुक. काय अरे जगामध्ये या ठिकाणी तत्व नसताना आणि काही वरच कौतुक चाललंय, पण हे कौतुक म्हणजे खरोखर या ठिकाणी म्हणतात ना, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचून. हे पांडुरंग परमात्म्याचे रूप आहे. काय खरोखर यांचं कौतुक करावं. बाबांसारखे या ठिकाणी एवढा वेदांत मांडतात, कौतुक करावं त्यांच्याकडे. ती बघा ना काय या ठिकाणी काय एकाग्रता, काय विषय मांडण्याची या ठिकाणी टॅक्ट. आपल्याकडे या ठिकाणी सुंदर एवढे मुलं, तरुण मुलं, आमचे ताई साहेब या ठिकाणी खूप सुंदर एक अगदी मोनिकाताई देसाई काय 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 म्हणतात गान कोकळी हा काय, आणि ही नारद तुंबरासारखी या ठिकाणी आपल्याकडे एवढ्यांची खरोखर या ठिकाणी सर्व धन्य आहेत. म्हणून शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाही भीडभाड. आम्हाला धर्माचं पालन करत असताना कुठल्याही प्रकारची भीडभाड या ठिकाणी एकच उदाहरण सांगतो आणि शिवा आठवतो. आमचे सद्गुरू पांडुरंगदादा मडके, पारगाव सदरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. हे महात्मे या ठिकाणी आम्हाला नेहमी सांगायचे. म्हणले या ठिकाणी जागरण गोंधळाला या ठिकाणी 2 डबले असतात, 2 डबले. ते 2 डबले ते 2 डबले आहेत ना, ती त्याच्यात 2 काड्या आणि 2 डबले असतात. पण त्याच्यात एक वाकडी काडी असते अशी. ती वाकडी काडी ती म्हणते हे बी खरं, 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 हे ही आपलं साधकांचं खरं, ते बाकीचं सांगितलं तेच बी खरं, सगळं खरं. पण हा पवन झालो बिन पावन झालो बी आपलं या ठिकाणी लय बादर येतं. काय काय कळून पण या ठिकाणी आता सुपाऱ्या नाही ना भेटायच्या. आता बोलतो मी खरं म्हणजे आता राग, कारण आता काय 5 कीर्तन संपत आलंय त्याच्यामुळं आता बोललं तरी काय परत ना घेतलं तर नाही घेतलं तर तसं काय पाकिटावरला नाहीच ना सुपाऱ्यावरला. मग आता काहीला समजून पण या ठिकाणी का म्हणले ते परत तारीख नाही भेटत. हा
हा देऊ नका. पवन म्हणलं की आनंद संप्रदाय आहे आणि पावन म्हणलं की बाकीचा बाजार बसवी. काय म्हणून या ठिकाणी इथं आमचे दादा उदाहरण द्यायचे, म्हणायचे एक काडी असते ती मात्र म्हणते हेच खरं आहे. ती सरळ असती. ती कशी असती? सरळ असती. ही इकडे बी वाजती, एक इकडे बी वाजती, पण एक म्हणती हेच खरंय, हेच खरंय, हेच खरंय. कारण ते हेच खरंय हे सांगण्यासाठी थोडस या ठिकाणी भीड भाड तोडावं लागते बरं का. म्हणून एकच महात्मा असा होऊन गेला. मला नाही वाटत या ठिकाणी असा कोणी आहे की जो द्रोणाचार्यांना भीष्माचार्यांना तुकड बाबू म्हणतो. नाही भीडभाड. तुका म्हणे सारा थोर. आमच्याकडे भीडभाड नाही. कोणाची ताकद आहे या ठिकाणी भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना या ठिकाणी तुक्कड बाबू म्हणण्याची? मनान दाखवा. बघा तुमचे काय हाल होत्या. पण बाबांनीच या ठिकाणी ते शब्द म्हणले. काय? कारण धर्माचं पालन करायचं होतं. त्यांना त्यांची निंदा नव्हती करायची. धर्म या ठिकाणी धर्माच्या वेळेत तुम्ही या ठिकाणी डोळे झाकून बसले होते. अधर्म हो श्रीपाद बाबांनीच ते दिलं. नाहीतर या ठिकाणी आमच्यासारख्या महाराजांनी तुम्हाला तर कधीच संधी नसती येऊ दिली. लांबून 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 पाया. देऊतला आळंदीतला या ठिकाणी सगळीकडे बोर्ड काढून टाकले आहे ना. तुम्ही सगळे साक्षीत त्याचे. कारण या ठिकाणी हे या ठिकाणी काय आता ते वाघाच्या पुढचं या ठिकाणी काम होतं. डरकाळी या ठिकाणी फोडली बाबांनी. हो पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा म्हणले या ठिकाणी पहिल्या वार करायच्या हस्ते या ठिकाणी करावी, करण्यात यावी. कारण या ठिकाणी इथं जे येतात पांडुरंगाची पूजा करणारे म्हणले पुढारी मंडळी, नेते मंडळी, ती रात्रीचं ढाब्यावर थांबत येतं म्हणले. आल्यानंतर गेस्ट हाऊसला थांबतात. नाही तिथं खातात, नाही ते खातात, नाही ते पेतात आणि आमच्या पांडुरंगाची येऊन विटंबना करतात ते. हा खरकट आहे का आमचा पांडुरंग? म्हणून आमच्या पांडुरंगाची पूजा या ठिकाणी वारकऱ्याच्या हस्ते झाले पाहिजे. हे महाराष्ट्र शासनाच्या बी लक्षात आलो, किंवा कमिटीच्या लक्षात आलं आणि बाबांचा शब्द खरा झाला. आज वारकऱ्याच्या हस्ते या ठिकाणी पूजा होते आणि एक बाबांचा शब्द खरा झालाय. बाबांची इच्छा होती माझ्या या माता भगिनींना या ठिकाणी व्यासपीठ भेटावं. नाहीतर याच्या अगोदर महिला कीर्तनकार बहुतेक करून नव्हत्याच आणि त्यांना संधी पण दिली जात नव्हती. परंतु बाबांनी मात्र या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी इथं उभा केलं. अरे ताई सांग काय येडं वाकडं तुला येईल ते सांग, पण या ठिकाणी इथं उभा राहा. आम्हाला शिव्या द्या पण तुम्ही इथं उभा राहा. आमच्या पेडगावच्या विजयाताईंच्या असणाऱ्या नंदुबाई, राणीताई भाऊ बसलेत बा इथं. शेठचे होते आता गेले काय तर ते ज्वेलर आहे त्यांचं. त्यांनी या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या त्या नंदुबाई, राणीताई त्यांचं कीर्तन आळंदीत चालू होतं. बाबा उशी घेऊन नाचले होते. एवढा महिलांनी, आमच्या मुलांनी लहान लहान अशा ठिकाणी अशी एज्युकेटेड लोक जर असले तर बाबांना खूप आनंद व्हायचा. आमच्या दादांना पण, आमच्या साहेबांना या ठिकाणी एवढं ही काय सांगायची. आम्ही पुण्याला गेल्यानंतर विटेकर साहेबांकडे दादा नामे मुक्कामाला दादा म्हणायचे, अरे साहेब या ठिकाणी तुम्ही आमचा आधार स्तंभ आहे, आमच्या संप्रदायाचा आधार आहे. खरोखर हे आधार आहेत बरं का, हे खांब आहेत सर्व आपल्या संप्रदायाचे. आणि म्हणून सगळ्यांना आपल्याला एकच काम करायचं. हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम ज्ञानेश्वर.